स्वागतम. संगीता भालसीन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. संरक्षणशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 3 भारत आणि आशिया या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. यापूर्वीची 2 प्रकरणं आणि त्यावरील स्वाध्याय या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर या प्रकरणावरील प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे हा. त्यातला वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एका वाक्यात किंवा 1 गुणांचा हा प्रश्न असतो. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पर्याय निवडायचा आहे पण ते विधान पूर्ण लिहायचं आहे. क्रमांक 1 ब्रिटिश काळात टिंबटिंब या देशांदरम्यान अफगाणिस्तान हे मध्यगत राष्ट्र होते. भारत आणि इराण, भारत आणि रशिया, भारत आणि तिबेट, भारत आणि पाकिस्तान. या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय आहे क्रमांक म्हणजे भारत आणि रशिया. पूर्ण वाक्यात लिहायचं ब्रिटिश काळात भारत आणि रशिया या देशांदरम्यान अफगाणिस्तान हे मध्यगत राष्ट्र होते. क्रमांक 2चं विधान झारंज डेलाराम मार्ग टिंबटिंबमध्ये आहे. पर्याय पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तान. याचा अचूक पर्याय आहे म्हणजे अफगाणिस्तान. झारंज डेलाराम मार्ग अफगाणिस्तानमध्ये आहे असं पूर्ण वाक्यात लिहायचं. 1 गुणांचं उत्तर. प्रश्न पहिल्यातलाच आहे. योग्य कारण देऊन वाक्य पूर्ण करा. क्रमांक 1 सागरी सीमा समस्या हे भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या तणावाचे कारण आहे. कारण उत्तर भारत आणि श्रीलंकेने आपल्या सागरी सीमा निश्चित केल्या आहेत. तरीही पाल्कच्या सामुद्रधुनीत मासेमारी करण्याच्या भारतीय मासेमारीच्या हक्कांवर बंधने आली आहेत. कचतीवू भागातील श्रीलंकेच्या हद्दीतील समुद्रात मासेमारी करण्यास भारतीयांवर बंदी घालण्यात आली आहे. ही सागरी समस्या आहे दोन्ही देशांच्या मध्ये. आहे गटात न बसणारा शब्द शोधा. गट दिलेला आहे आसियान, बिमस्टेक, IORA आणि सिएटो. या गटात न बसणारा शब्द आहे सिएटो. प्रश्न क्रमांक 2 आहे खालील विधाने चुकी बरोबर ते कारण सांगा. म्हणजे चुकी बरोबर पण लिहायचं आहे आणि त्याची कारणं पण लिहायची. 2 गुणांच्यासाठी 1 प्रश्न असेल. क्रमांक 1 इसवी सन 2000 मध्ये स्थापन केलेले मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन त्याला MGC म्हणतात द्वारे भारताने दक्षिण पूर्व आशियाशी निकट संबंध प्रस्थापित केले. 2 स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणजे चीनने दक्षिण चीन समुद्रात विकसित केलेले लष्करी व्यापारी सुविधांचे जाळे आहे. हे आपण चूक आहे की बरोबर आहे ते कारण स्पष्ट करू. क्रमांक 1 इसवी सन 2000 मध्ये स्थापन केलेले मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन MGC द्वारे भारताने दक्षिण पूर्व आशियाशी निकट संबंध प्रस्थापित केले. उत्तर इसवी सन 2000 मध्ये स्थापन केलेले मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन MGC द्वारे भारताने दक्षिण पूर्व आशियाशी निकट संबंध प्रस्थापित केले. हे विधान बरोबर आहे. भारताने अगोदर पूर्वेकडे पहा नंतर पूर्वेत कृती करा या धोरणामुळे आशिया प्रशांत विभागातील देशांशी केवळ आर्थिक व्यापारी नव्हे तर सामरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलण्यात आली. क्रमांक 2चं विधान आहे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणजे चीनने दक्षिण चीन समुद्रात विकसित केलेले लष्करी व्यापारी सुविधांचे जाळे आहे. उत्तर स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणजे चीनने दक्षिण चीन समुद्रात विकसित केलेले लष्करी व्यापारी सुविधांचे जाळे आहे. हे विधान बरोबर आहे कारण काही सुरक्षा विश्लेषकांच्या मते चीन भारताला 4ही बाजूने वेढण्यासाठी अशा प्रकारे बंदरांचा विकास करत आहे. या धोरणाला स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणजे मोत्याची माळ असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 3 आहे सहसंबंध स्पष्ट करा. 2 गुणांच्यासाठी 1. क्रमांक 1 श्रीलंका व स्ट्रिंग ऑफ पर्ल्समधील हंबनटोटा बंदर यातला सहसंबंध सांगायचा आहे. 1 श्रीलंका व स्ट्रिंग ऑफ पर्ल्स. उत्तर चीन भारताला हिंदी महासागरात वेढा घालण्यासाठी
विविध सामरिक महत्त्वाच्या ठिकाणी बंदरे व पायाभूत सुविधा विकसित करत आहे. हे धोरण स्ट्रिंग ऑफ पर्ल्स नावाने ओळखले जाते. त्यात श्रीलंकेतील हंबनटोटा या लष्करी तळाचा समावेश आहे. या बंदराचा भारताच्या सुरक्षेला मोठा धोका आहे. प्रश्न क्रमांक 4. आपले मत नोंदवा. 4 गुणांचा प्रश्न असेल. 1. भारत अफगाणिस्तानात बरेच विकास कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे भारताला लाभदायी कसे ठरते? याचं आपण मत नोंदवूया. क्रमांक 1. भारत अफगाणिस्तानात बरेच विकास कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे भारताला लाभदायी कसे ठरते? उत्तर. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 2011 मध्ये सामरिक सहकार्य करार झाला. त्यानुसार अफगाणिस्तानातील पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक उभारणीसाठी भारत अनेक प्रकारे सहकार्य करत आहे. तेथील शिक्षण संस्थांच्या उभारणीबरोबरच विविध क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे. अफगाणिस्तानातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपयोगासाठी तेथील गुंतवणुकीला चालना देणे, अफगाणिस्तानातून भारतात होणाऱ्या निर्यात वस्तूंवर आयात शुल्क माफ करण्यासह तेथील शांतता आणि संवादाच्या व्यापक प्रक्रियेत भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अफगाणिस्तानातील राष्ट्रीय सुरक्षा दलांना प्रशिक्षण व इतर सहाय्य भारत करत आहे. मात्र अफगाणिस्तानात कोणत्याही प्रकारचा लष्करी हस्तक्षेप टाळून नागरी विकासाच्या विविध क्षेत्रात मदत करण्यावर भारताचा भर आहे. त्याला सॉफ्ट पॉवर धोरण असे म्हटले जाते. एवढेच नाही तर अफगाणिस्तानचे भारताच्या दृष्टीने सामरिक महत्त्व असून मध्य आशियातील तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान अशा खनिज तेलाने समृद्ध देशांशी संपर्कासाठी तो एक दुवा आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांचे उत्तर लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 8 गुणांचा. विस्तारित सरहद्द म्हणजे काय? भारताशी त्याचा संबंध काय? 1. विस्तारित सरहद्द म्हणजे काय? भारताशी त्याचा संबंध काय? उत्तर. स्वातंत्र्यापूर्वी आशियातील इतर देशांकडे ब्रिटिश जसे पाहत होते त्याच पद्धतीने त्याचा परिणाम भारताच्या त्या देशांशी संबंधावर स्वातंत्र्यानंतरही झालेला दिसतो. ब्रिटिशांचे सुरक्षा धोरण त्यांना त्यांच्या दृष्टीने भारतातील त्यांच्या राजवटीला असलेल्या धोक्यांच्या आकलनावर अवलंबून होते. उदाहरणार्थ, त्यांना वायव्य सरहद्दीवर झारच्या नियंत्रणाखाली असलेल्या रशियाची व नंतर सोव्हिएत रशियाची भीती वाटत असे. उत्तरेकडून चीन आणि पूर्वेकडे फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या वसाहतींकडून आक्रमणाचा धोका त्यांना वाटत असे. त्यावर मात करण्यासाठी ब्रिटिशांनी विस्तारित सरहद्द ही संकल्पना विकसित केली. प्रत्यक्ष आपल्या सीमेला असलेला धोका त्यापासून होईल तेवढा दूर ठेवायचा, यालाच विस्तारित सरहद्द असे म्हणतात. त्यानुसार ब्रिटिशकालीन भारतात वायव्य सरहद्द इराण अफगाणिस्तानची सीमा होती. ब्रिटिशांनी भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानची सीमा निश्चित केली. तिला ड्युरंड सीमारेषा असे म्हणतात. त्यामुळे अफगाणिस्तान हे ब्रिटिशांच्या दृष्टीने भारत आणि रशिया या दरम्यानचे मध्यगत राज्य किंवा बफर स्टेट बनले. उत्तरेकडे ब्रिटिशांनी नेपाळ, भूतान, सिक्कीम यांच्याशी करार केले. तिबेटचा स्वायत्त प्रदेश हा त्यांच्या दृष्टीने भारत आणि चीन दरम्यानचा मध्यगत प्रदेशच होता. पूर्वेकडे ब्रिटिशांनी बर्मावर आताचा म्यानमार नियंत्रण मिळवले. थायलंड हे त्यांच्या दृष्टीने ब्रिटिश भारताचे व फ्रेंचांच्या इंडोनेशियातील साम्राज्यापासून बचावाच्या मध्यगत प्रदेश बनल्या. हिंदी महासागराचा विचार करता ब्रिटिशांनी पश्चिमेकडे सुएझ कालवा, दक्षिणेकडे मॉरिशस व केप ऑफ गुड होपचे किनारे आणि पूर्वेकडे सिंगापूर, मलाया आणि जावा प्रदेशावर आपले नियंत्रण राखले. ब्रिटिशांच्या या प्रदेशावर असणाऱ्या नियंत्रणाचे 2 अर्थ निघत असत. पहिला म्हणजे या प्रदेशाच्या सुरक्षाविषयक गरजा सांभाळण्याची जबाबदारी ब्रिटिशांवर असे. त्यामुळे या प्रदेशांवर इतर शत्रूंनी आक्रमण केल्यास किंवा त्यांच्याकडून धोका वाटल्यास
ब्रिटिशांनी त्यांचे संरक्षण करणे अपेक्षित होते. दुसरी बाब म्हणजे या देशांचा भारताच्या सुरक्षेला धोका उत्पन्न होत नाही तोवर ब्रिटिश त्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करीत नसत. त्यामुळे भारताच्या आशियातील इतर लहान देशांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात ब्रिटिशांच्या या प्रभावाचे प्रतिबिंब आपल्याला दिसते. श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि सिक्कीम या देशांकडे भारत विस्तारित सरहद्द म्हणूनच पाहत असे. त्यामुळे या देशांच्या सुरक्षेची व त्यांच्या हितसंबंधांना असलेले धोके निवारण्याची जबाबदारी भारतावर आली. मात्र पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम निर्मितीमुळे अफगाणिस्तान हा भारताची विस्तारित सरहद्द बनू शकली नाही. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच इयत्ता 11वी 12वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी क्रमाने पोस्ट केले आहेत. ते तुम्ही क्रमाने पहा. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.